मुलगा आहे, अगं त्याला काहीतरी दे ग, बिचारा भुकेला आहे. दॅट इज करून रस. प्लीज मला थोडंसं काही द्या ना प्लीज. दॅट इज करून रस. ठीक आहे. त्यानंतर हास्य रस. हास्य रसमध्ये मजाक केली कोणाची, आपण चेष्टा केली, विडंबना केली. लाईक हास्य रसामध्ये पण वेगवेगळे. आता मी जेवढे रस तुम्हाला सांगतो आहे याच्यामध्ये हे सिंगलच नाही आहेत, हे वेगवेगळे आहेत. हास्य रसाचं जर आपण उदाहरण दिलं, ठीक आहे, तर मी एक स्मित हास्य तुम्हाला देतोय. आता हे स्मित हास्य. त्यानंतर आता कोणाची आपण मजा केली अरे हे झालं चेष्टा करणार. ठीक आहे. एक विलनची एक हास्य असते विलनचं. ठीक आहे. ते हास्य लाईक महाराज, दॅट इज विलनचं हास्य आहे. तर हास्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. ॲज पर सिच्युएशन, ॲज पर सीन, ॲज पर स्टोरी. जे तुमची एखाद्या चित्रपटाची असो, सिरियलची असो, त्याच्यामध्ये कॅरेक्टर कुठला आहे तुम्हाला त्या याच्यामध्ये तुम्हाला घुसून ह्या गोष्टी कराव्या लागतात. मुलांना लक्ष द्या. ठीक आहे. त्यानंतर रौद्र रस. अतिशय चीड, राग, क्रोध, त्याला रौद्र रस म्हणतात. रौद्र रसाचं मी एक नाटक केलेलं, ज्याच्यामध्ये मी एक निगेटिव्ह पात्र केलेलं होतं आणि निगेटिव्ह पात्रामध्ये माझी सावकाराची भूमिका होती. ज्याच्यामध्ये एक माझा डायलॉग आहे, तर तो डायलॉग मी सांगतो तुम्हाला. काय र पाठवायचं तुझ्या बाईला वाड्यावर? नाही मालक, वाड्यावर न ग. मग कुठं र? शेतातल्या वाड्यावर. होय, मग पाठवायचं तुझ्या बाईला आता शेतातल्या वाड्यावर. नगा काय बी काय बोलतायचा मालक. हे अरे टाकूर फिरलं ना तर लंकेची पार्वती करा तुला. दॅट इज रौद्र रस. ह्या गोष्टी चिडणार, खूप राग येणार. त्यानंतर भयानक रस, भीती, युद्ध भीती, राक्षस. बाहुबली चित्रपट बघितलाय ना? ठीक आहे. बाहुबलीमध्ये एक सिच्युएशन अशी येते की जे बाहुबलीचं सैन्य आहे ते सैन्य समोरचे जे कालकीयाचे काळे लोक असतात, जाडे जाडे बघा राक्षसासारखे, त्यांचं सैन्य पाहून ते बाहुबलीचे लोक पळायला लागतात. बरोबर का नाही? मग बाहुबली येतो. बाहुबली म्हणतो की क्या है मृत्यू, क्या है मृत्यू. आणि मग ते एक्सप्लेन करून जेव्हा ते पळायला लागतात बाहुबलीचं सैन्य, दॅट इज भयानक रस. भयानक मध्ये भीती, युद्धनीती. जेव्हा भीती वाटते, कुठल्याही गोष्टीची भीती वाटते, किंवा एखादी पाल आहे, एखादा साप आहे, अरे बापरे, दॅट इज अरे बापरे, दॅट इज म्हणजे निघायच्याच परिस्थितीमध्ये भीती वाटते. अरे बापरे, किती आव्हान आलंय, किती वारवधन आलंय, आपल्याला इथून पडून निघायला, आपल्याला इथून जायला. दॅट इज भयानक आणि भीतीचं वातावरण. त्यानंतर आहे विभत्स रस, किळस, तिरस्कार. ज्याप्रमाणे मी आता भिकाऱ्याचं एक उदाहरण सांगितलं. कोणी मयाळू लोक असतात, कोणी काय म्हणतात त्याला, उद्धट लोक असतात. ठीक आहे. तर एक उद्धट लोकांचं मी तुम्हाला सांगतो. एखादा भिकारी येतो, त्याला हात लावतो. हात लावल्यानंतर, भाऊ पैसे दे ना मला. कपडे भरलेत माझे. दॅट इज विभत्स. चाललोय शेणाने पाय भरला, अरे यार पाय भरलाय. विभत्स, किळस आहे, किती घाणेरडा आहे, विभत्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अद्भुत रस, आश्चर्यचकित. ओ माय गॉड, किती सारे मुलं आहेत. ओ माय गॉड, आश्चर्यचकित. ठीक आहे. किंवा एखादी गोष्ट अनएक्सपेक्टेड जेव्हा घडते, जेव्हा आपण त्या गोष्टीला बघतो, तेव्हा आश्चर्यचकित, आश्चर्य रस जो आहे, अद्भुत रस जो आहे, तो रस आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्यानंतर शांत रस. शांत रस म्हणजे देवाची भक्ती. एखादा शांत आपण बसलेला आहे. याच्यामध्ये माझा जो फोटो दिसतोय तुम्हाला, माझा फोटो दिसतोय, हा मी आहे, कैदी नंबर 302. दिसतोय का मुलांनो? हा कुठला रस आहे? रौद्र रस. एक स्वतःवरतीच मी एक राग व्यक्त करतोय, मी काय केलंय हे. ठीक आहे. सरांचा जो फोटो आहे हा शांत रसाचा फोटो आहे, शांत फोटो आहे. मी रौद्र रसामध्ये आहे. ठीक आहे.
त्यानंतर ह्या सर्व झाल्यात अभिनयाच्या गोष्टी झाल्यात, हे 9 रस झालेत. ठीक आहे. कोणाकोणाला याच्यामध्ये अभिनयामध्ये आवड आहे किंवा अभिनयामध्ये क्षेत्र करायचं आहे, पुढे ऍक्टिंग मध्ये करायचं आहे काही ना काही. तुम्ही सुद्धा सर, तुम्ही पालकांमध्ये सुद्धा मी विचार